नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, न्यायमूर्ती B.R. गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 52वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या समारंभामध्ये राष्ट्रपतींनी त्यांना शपथ दिली। न्यायमूर्ती गवई हे देशातील पहिले बौद्ध सरन्यायाधीश असून स्वातंत्र्यानंतर देशातील दलित समुदायातील दुसरे सरन्यायाधीश आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ हा 6 महिन्यांचा असेल। सरन्यायाधीशांना किती पगार मिळतो आणि कोणकोणत्या सुविधा मिळतात हे मात्र सर्वसामान्यांना माहीत नसतं। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत। तर सरन्यायाधीशांना दरमहा 2,80,000 रुपये पगार मिळतो। याशिवाय दरमहा 45,000 रुपये अतिरिक्त भत्ता देखील मिळतो। याशिवाय फर्निशिंग भत्ता म्हणून 10 लाख रुपये हे एक रकमी दिले जातात। न्यायाधीशांना राहण्यासाठी टाईप 7 बंगला मिळतो, ज्यामध्ये 24 तास सुरक्षेपासून नोकर आणि लिपिकांपर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे। या घरासाठी सरन्यायाधीशांना कुठलंही भाडं द्यावं लागत नाही। याशिवाय सरन्यायाधीशांना चालकासह एक सरकारी वाहन मिळते, ज्यासोबत दरमहा 200 लिटर इंधन पुरवलं जातं। यासोबत तुम्हाला PSO हा देखील मिळतो। यासोबत इतर वाहनांनी प्रवास करण्याचा भत्ता देखील वेगळा मिळतो। जर आपण सरन्यायाधीशांच्या पगाराकडे पाहिलं तर त्यांचा पगार देशाच्या पंतप्रधानांपेक्षाही जास्त आहे। पंतप्रधानांना दरमहा 1,60,000 रुपये मूळ वेतन मिळतं। याशिवाय अनेक भत्ते देखील उपलब्ध आहेत। वास्तविक 30% कापले जातात। सर्व भत्ते समाविष्ट करून पंतप्रधानांचा पगार हा सुमारे 2 लाख रुपयांपर्यंत जातो, जो सरन्यायाधीशांच्या पगारापेक्षा कमी आहे। देशामध्ये फक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनाच सरन्यायाधीशांपेक्षा जास्त वेतन मिळतं। निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना दरमहा 1,40,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळतो। याशिवाय ग्रॅज्युइटी म्हणून 20 लाख रुपये एक रकमी मिळतात। निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना त्यांच्या कुटुंबासह केंद्रीय नागरी सेवेतील वर्ग 1 अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाप्रमाणे वैद्यकीय सुविधाही मिळतात। याशिवाय सुरक्षा देखील पुरवली जाते। न्याय विभागाच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन, पेन्शन आणि भत्ते भारत सरकार त्यांच्या तिजोरीतून देतं, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन आणि भत्ते राज्य सरकार स्वतःच्या निधीतून देतं। त्यांच्या पेन्शनचा खर्च हा भारत सरकार स्वतः करतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरन्यायाधीशांना किती पगार मिळतो, त्यासोबत काय भत्ते मिळतात, काय खास सुविधा मिळतात, हेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेतलेलं आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।